गावगाडा ठप्प होणार. 20 फेब्रुवारीला राज्यभरातील सर्व ग्रामपंचायती बंद. सरपंचांचा सरकारला निर्वाणीचा इशारा. नमस्कार, तुम्ही पाहत आहात वन प्लस मराठी. राज्यातील ग्रामीण भागातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आता राज्यातील सरपंच आक्रमक झाले असून येत्या 20 फेब्रुवारीला राज्यभरातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा निर्णय अखिल भारतीय सरपंच परिषदेने घेतला आहे. प्रशासक म्हणून सरपंचांचीच नेमणूक करावी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळावा यासह अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. काय आहेत सरपंचांच्या प्रमुख मागण्या, पाहूयात या सविस्तर रिपोर्टमध्ये. राज्यातील 15,000हून अधिक ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे किंवा संपत आहे. या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याऐवजी इतर राज्यांप्रमाणे विद्यमान सरपंच आणि बॉडीलाच प्रशासक म्हणून मुदतवाढ द्यावी अशी सरपंचांची प्रमुख मागणी आहे. एका विस्तार अधिकाऱ्याकडे 20 गावांचा भार असल्याने विकास कामे ठप्प होत असल्याचा आरोप परिषदेने केला आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांकडून निवडून येणाऱ्या आमदारांच्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळावा ही दुसरी महत्त्वाची मागणी आहे. शेजारच्या कर्नाटक राज्यात हा अधिकार आहे, मग महाराष्ट्रातच का नाही, असा सवाल सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. गेल्या 2-3 वर्षांपासून वैयक्तिक लाभाच्या योजना जसे की विहीर आणि गायगोठा योजनेचे पैसे लाभार्थ्यांना मिळालेले नाहीत. तसेच सरपंचांचे मानधनही वेळेवर मिळत नसल्याने सरपंचांमध्ये मोठा असंतोष आहे. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 20 फेब्रुवारीला एक दिवसीय लाक्षणिक ग्रामपंचायत बंद पाळला जाणार आहे. यानंतरही सरकारने दखल न घेतल्यास पुणे आणि नागपूर विभागात मोर्चे काढले जातील. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबईत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही सरपंच परिषदेने दिला आहे. गावाच्या विकासाचा कणा असलेल्या सरपंचांनी आता आरपारची लढाई सुरू केली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी प्रत्यक्ष निर्णय होईपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही असे सरपंचांनी स्पष्ट केले आहे. 20 फेब्रुवारीच्या या बंदचा ग्रामीण भागातील कामांवर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अशाच वेगवेगळ्या बातम्यांसाठी पाहत रहा वन प्लस मराठी.